बेधडक महाराष्ट्र फेसबुक पेज याचे संस्थापक अध्यक्ष आमचे विद्यार्थी अरुण वाळुंज, त्यांचे सहकारी श्री कारभारी बाबर, माझे मित्र विद्यार्थी विद्यार्थिनी, या सर्वांना प्रथम नमस्कार, सुप्रभात. आज 26 जुलै कारगिल विजय दिवस आपण आज साजरा करतो. त्या सर्व शूरवीर जवानांना आदरांजली. व आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाकडे आपण वळूया. समकालीन परिस्थिती व आजचा तरुण. खरं म्हणजे हा जो विषय आहे, समकालीन परिस्थिती, आजचा तरुण, फार पसरट असा विषय आहे. त्यामुळे नेमकं मी कोणत्या अंगाने बोलणार आहे, नेमकं मला समकालीन ही संकल्पना कशी अपेक्षित आहे, तरुण ही संकल्पना कशी अपेक्षित आहे, हे तुमच्याशी मी पहिलं संवाद करू इच्छितो. समकालीन म्हणत असताना या 5 वर्षातील काळ मी गृहीत धरलेला आहे. तरुण म्हणत असताना मी चांताबोरा महाविद्यालय शिरूर इथे प्राध्यापक आहे गेली 20 वर्षापासून. तेथील गेली 5 वर्षामधील तरुण, विशेषतः महाविद्यालयातील तरुण, मला काही तरुण या संकल्पनेला मर्यादा आहेत. जो कॉलेजमध्येच आला नाही, त्या परिसरात आहे, त्याचा मी जास्त अंगाने विचार केला नाही. कारण मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे, माझं आकलन तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण तरुणी संकल्पना फार वेगवेगळ्या अंगाने घेतली जाते. समकालीन ही संकल्पना फार वेगवेगळ्या अंगाने घेतली जाते. तसं पसरट मला बोलायचं नाही. मी माझ्या काही मांडणीतून ह्या गोष्टी सगळ्या मांडणार आहे. त्याच्यामुळे शिरूर परिसरातील, शिरूर परिसर हा फार वेगळा परिसर आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की रांजणगाव असेल, सुपा असेल, कारेगाव असेल, ह्या औद्योगिक नगरी आहेत, MIDC आहेत. आणि अशामध्ये निमशहरी असं हे शिरूर आहे. आणि त्या भागात मला आलेल्या तरुणांचा अनुभव व आत्ताची परिस्थिती या एक सीमित अनुषंगाने मी माझे अनुभव इथे शेअर करणार आहे. खरं म्हणजे हे अनुभव सीमित असले तरी ते महाराष्ट्राचे आहेत. हे अनुभव भारताचे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी काही थोडा वेगळेपणा येऊ शकतो, फरक होऊ शकतो. म्हणून मी ह्या संकल्पना आधी तुम्हाला तुमच्याशी स्पष्ट केल्या किंवा मला काय अपेक्षित आहे तरुण आणि समकालीन या संकल्पनेसंबंधी. सुरुवातीलाच मी हा जो काळ आहे, करोना, आपण त्याला करोना काळ म्हणतो, लॉकडाऊनचा काळ म्हणतो, सगळ्या गोष्टीवर ह्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे तर असे सोशल मीडियाच्या अनुषंगाने वेगवेगळे संवाद, काव्य मैफिली आज होत आहेत. म्हणजे वाईटातून चांगल्या गोष्टी सुधारतात, त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर कोरोना संबंधी मला अनेक मुलांची मी फोन करत आलेलो आहे. त्यांच्या मी पोस्ट्स वाचतो, त्यांचे संवाद करतो. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की आमची पिढी जी आहे किंवा आमच्या आधीची पिढी जी आहे ही फार भेलेली आहे. कोरोना या महारोगामुळे थोडी हादरलेली आहे. त्यांना काळजी आहे आपल्या मुलांची, आपल्या नातवंडांची. आपलं काय झालं तर आपल्या घरच्यांचं काय होईल. तशी ही जी पिढी आहे, मी जे अनुभवतोय, मी जे पाहतोय रोज, ही अशी भेलेली नाही, हादरलेली नाही. ती फार डोळसपणे पाहते आहे आणि आपल्या प्रतिक्रिया देते आहे. मग ते जोक्स असतील, कविता असतील, गाणी असतील. म्हणजे महाबली आमचं कविता कोरोनावर दर रविवारी गीत लिहितोय. अशी अनेक गीतं आहेत, मुलं आहेत, वाळुंज आहेत, त्यांची गीतं आहेत या अंगाने. मी याच्यावर एक स्वतंत्र लेखच लिहिलेला आहे, कोरोना काळातील साहित्य व्यवहार. म्हणजे कोरोना हा जो काळ आहे या अनुषंगाने हा तरुण कसा बघतोय, मुलं मुली, तर फार वेगळ्या अंगाने पाहतोय. म्हणजे एका मुलाने एक शॉर्ट फिल्म बनवली आणि ती मला पाठवली. त्यात काय होती एक त्यांची रिॲक्शन की ग्रामीण भागातला मुलगा जो शहरात गेलेला आहे आणि या काळात तो गावी आलेला आहे व त्याला अपमान सहन करावा लागतो. या अनुषंगाने तो व्यक्त करतोय किंवा मी गावासाठी हे केलं, ते केलं, आणि गाव माझे असं वागते. त्याला म्हणलं, ही फार चांगली तुझी फिल्म आहे, चांगला आशय आहे, परंतु मला एक गोष्ट हमेशा खटकते आहे, ती म्हणजे विद्या. तर त्याला म्हटलं की बाबा
गावाकडे कोरोना नाही आहे, तो शहरात आहे. गावासाठी मी राहतो शहरात अशी मानसिकता का तयार होत नाही? इथे भावनिक होण्यापेक्षा थोडं शहाणपण दाखवणं गरजेचं आहे. त्याला ते पटलं आणि त्यांनी दुसरी परत शॉर्ट फिल्म तयार केली आणि मला पाठवली. म्हणजे हा वेगवेगळ्या अंगाने आपल्या प्रतिक्रिया देतो आहे. विशेषतः कामगारांनी जे पायपीट केली हजारो किलोमीटर, ती पाहून तर आमची मुलांनी फार वेगळ्या अंगाने प्रतिक्रिया दिल्या की सरकार हे नाही आहे, आपली समाज व्यवस्था अशी आहे. वेगवेगळ्या अंगाने प्रतिक्रिया आल्या. मला फार बरं वाटलं की आजचा जो माझा तरुण आहे, माझ्या पुढे जो तरुण आहे, ज्याच्याशी मी संवाद करतोय, ज्याच्या संबंधी मला काही विशिष्ट मांडणी करायची आहे, ज्या संबंधी मी आकलन करतोय, ज्याला मला घडवायचं आहे, तो कसा विचार करतोय हे माझी प्राथमिक काय आहे, माझी गरज आहे. तर हे तो असा कोरोना काळात विचार करतोय, ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटली. सामाजिक अंगण तो कसा विचार करतोय? तर माझी पिढी आणि माझ्या आधीची पिढी सामाजिक म्हटलं की ते इथं एक स्त्री पुरुष विषमता, जात, धर्म, संस्कृती या अंगाने समाज व्यवस्थेकडे पाहता आलेला आहे. मी अनेक मुला मुलींशी चर्चा करतो, ते या अंगाने काही जास्त बोलतच नाही, जात धर्म जास्त बोलतच नाही. ह्याचा अर्थ काय ते अवेरतात, नाकारतात असं नाही. त्यांना या प्रश्न महत्त्वाचे वाटतच नाही. ही फार सकारात्मक गोष्ट आहे माझ्यासाठी. या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत नाही, जास्त ते ओपन होत नाही. किंबहुना माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय या 5 वर्षामध्ये किमान 15 लग्न झालेली आहेत. या लॉकडाऊनमध्ये एक झालेलं आहे. आणि मी मुलांना चर्चा करत असतो, व्हॉट्सअप असेल, फोनवर असेल, काही कारणाने भेट झाल्यानंतर. तर ते म्हणतात त्यात काय एवढं? ही जी सहजता आहे या गोष्टीकडे पाहण्याची, मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटली. मग उद्याचा भारत कसा असेल त्याच्या या आशावादी ही पावलं आहेत, ही किरणं आहेत असं मला वाटतं. की जो भारताचा मोठा प्रश्न आपल्याला वाटतो, ज्याच्यावर दंगली घडतायत, ज्याच्यावर राजकारण चालू आहे, मंदिर मस्जिद असेल, धर्मजात असेल, त्याच्यावर आमचा तरुण व्यवस्था बोलत नाही, त्याला किंमत देत नाही. तो उलट तो काय करतोय, स्वच्छता कशी करता येईल, गावागावात जाऊन, बस स्टँडवर जाऊन, गावात जाऊन ग्रुपनी, म्हणजे आम्ही एक लॉकडाऊन लागायच्या आधी गायकवाड वगैरे जी मुलं होती आमची विद्यार्थिनी वगैरे, एका कॅन्टीनमध्ये आम्हाला भेटली. म्हणजे सर आम्ही 20 मुलं एकत्र आलो, आम्ही ग्रुप तयार केला आहे, प्लॅस्टिक बंदी आणि स्वच्छता या संबंधी आम्ही गावागावात जाऊन काम करणार आहोत. त्यांना म्हणलं तुम्ही काम करा, ह्यात वाद नाही, पण त्यांनी घाण करा, तुम्ही काम करायची चांगली गोष्ट नाही. जे जिथं माणसं राहत आहेत त्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगा, पण आधी तुम्ही ते साफ करा, मग ते तुमचं ऐकते. स्वतःहून ही मुलं येत आहेत, ग्रुप करतायत. म्हणजे सामाजिक काम करायचं म्हणजे काय तर त्यांना हे वाटतंय. म्हणजे कॉलेजमध्ये जर गॅदरिंग असेल तर ही मुलं येत आहेत, काय वळे असेल, चौधरी असेल, अशी मुलं येत आहेत, कीर्ती असेल, आणि तिथं फुलांची माळा स्वतः स्वखर्चाने फुलाच्या माळा लावतायत, झाडून काढतायत. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली. मी तर काम करतो आहे, हे स्वच्छ असलं पाहिजे. मी ज्या गावात राहतोय, ज्या गल्लीत राहतोय ते स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे त्यांचं सामाजिक भान जे आहे हे असं स्वच्छतेच्या अंगाने जाणार आहे, आरोग्याच्या अंगाने जाणार आहे. आणि ही गोष्ट मला फार एक शिक्षक म्हणून त्यांचा फार महत्त्वाची वाटली की बाबा आजच्या मुलाला भारताचे प्रश्न कळले. जे मागचे प्रश्न आम्हाला वाटायचे ते प्रश्न ह्याला प्रश्न वाटत नाहीत. मग तो आंतरजातीय विवाहाला म्हणतो की त्यात काय एवढं, झालं. ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते की इथं मुलं जात धर्माकडे वेगळ्या अंगाने पाहतात, त्याला जास्त महत्त्व देत नाही. ही गोष्ट मला इथे फार महत्त्वाची गोष्ट वाटली. धार्मिक अंगणासुद्धा मी जास्त बोलणार नाही. माझ्या काही मला विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर काही धार्मिक संघटना ग्रामीण भागात येऊन त्यांना आपले सदस्य करत आहेत. बरं कोण आहेत म्हणलं विद्यार्थी हे? तर म्हणे कमी कॉलेजमधून बाहेर पडलेले, कमी शिकलेले, शेती करणारे. आणि ही फार वाईट गोष्ट आहे. त्यांनी आपला अभिप्राय दिला. ही काही चांगली गोष्ट नाही. मला फार बरं वाटलं की ग्रामीण भागात हे सुद्धा लोन पसरतंय. विशेषतः मावळात फार पसरलेला आहे आणि शिरीसारख्या भागात पसरतं आहे. आणि त्याला आजचा शिक्षित तरुण जो या सवयीला टिवायला आहे तो म्हणतो ही काही चांगली गोष्ट नाही. ही माझ्या दृष्टीने एक शिक्षक म्हणून, एक सामाजिक भान असलेला व्यक्ती म्हणून मला फार गोष्ट महत्त्वाची वाटली की आजचा तरुण मुलगा कसा बघतो आहे, कोणत्या अंगाने बघतो आहे. आत्ता सर्व वृत्तपत्रामध्ये चालू चर्चा लॉकडाऊन काळामध्ये शिक्षणासंबंधी, परीक्षा घ्यावी का नाही. आम्ही मुद्दाम मधल्या काळात आमचं कॉलेज चालू झालं 15 जून नंतर, काही मुलं भेटली, विशेषतः मुली भेटल्या. आणि मी त्या मुलींना विचारलं, मी आमच्या
मित्रांमध्ये एक चर्चा चालली होती की बाबा काही मुली नक्की म्हणतील की परीक्षा घ्या म्हणून. तर त्या मुलींना आम्ही विचारलं की बाबा का परीक्षा व्हावी का, ते म्हणजे आता अजिबात नाही सर. एप्रिल मे मध्ये जर परीक्षा घेतल्या असत्या तर आम्ही त्या आनंदाने दिल्या असत्या. आता इतका 3-4 महिन्याचा काळ झालेला आहे, जून जुलैमध्ये तुम्ही परीक्षा घ्या म्हणताय, ही काही चांगली गोष्ट नाही. आता यासंबंधी मी काही मत व्यक्त करणार नाही माझं चांगलं वाईट. मग त्यांच्या काय भूमिका आहेत, म्हणजे आम्ही पहिले परीक्षा दिल्यात ना, एस वायला दिल्या, एफ वायला दिलेल्या आहेत ना, की परीक्षा नको आत्ता. कारण का ते परीक्षा नाकारत आहेत असं नाही, तर आत्ता एप्रिलमध्ये घेतल्या असत्या, मे मध्ये घेतल्या असत्या तर आम्ही नक्कीच करोना काळात सुद्धा परीक्षा द्यायला आला असतो, काही होऊ द्या. ह्या त्यांच्या अभिप्राय पाहून मलाही थोडं मी फार सुखावून गेलो की फार वेगळा विचार करतायत ही मुलं. स्वतःचा विचार करता असता नाही, कुणाला त्रास होऊ नये, त्याचा वेगळा रिॲक्शन होऊ नये, अशा अंगाने विचार करतायत. मला फार महत्त्वाची गोष्ट वाटली. आमचे काही मुलं आहेत MPC करतायत, UPC करतायत, काही LLB करण्यासाठी, MBA करण्यासाठी पुणे मुंबईला गेलेले आहेत. ग्रामीण मुलाला जे काही अडचण येतात, इंग्रजी असेल, एकूणच आर्थिक अडचण असेल, त्याला ही मुलं कशी तोंड देत आहेत. एकत्र राहणे, कमी पैशामध्ये गुजराण करणे, इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करणे, सरांशी कॉन्टॅक्ट करून काही पुस्तकं मिळवून काही मार्ग मिळतोय का हे प्रयत्न करणं, हे मला फार म्हणजे सकारात्मक वाटलं. धडपड जी आहे, म्हणजे काही मुली मी पाहिल्या की BA झालं त्यांनी MA वर कशा ॲडमिशन घेतलंच नाही, पुण्यात जायची गरज नाही, शिरूरमध्ये राहून ग्रंथालयात अभ्यास करून ते MPC देत आहेत मुलं मुली. तुम्ही तर पाहिलं असेल शिरूर परिसर, मी चौकसपणे पाहतो, ग्रंथालय वाढलेली आहेत ते याच मुलांसाठी, MPC UPSC करण्यासाठी. कोचिंग क्लासेस वाढलेले आहेत. अजून एक फॅड आमच्या शिरूरमध्ये आलेला आहे, अकॅडमी पोलीस बनण्यासाठी. अनेक मुली विशेषतः पोलीस बनण्याच्या अंगाने विचार करत आहेत. आणि अजून एक गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली. एक 2-3 वर्षापूर्वी आमची एक विद्यार्थिनी नगरसेविका झाली, आजची एक आमची विद्यार्थिनी आहे, ती म्हणते मला आमदार व्हायचे सर. म्हणजे मी जेव्हा माझ्या काळातल्या मुलींचा विचार करतोय की त्यांनी आपलं कधी असं अस्तित्व, राजकीय, सामाजिक, धार्मिक मतं कधी व्यक्तच केली नाहीत, दाखवलंच नाही. आणि ह्या मुली आज राजकारणासंबंधी सकारात्मक बोलतायत की सर मला आमदार व्हायचं. आणि ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. होईल न होईल गोष्ट वेगळी. आणि तिने काय केलंय, ग्रुप तयार केलेत. रक्तदान असेल, मध्ये लॉकडाऊनच्या काळात रिक्षावाल्यांना मदत करणे असेल, गरिबांना मदत करणे असेल, स्मशानभूमीत जाऊन मेणबत्त्या लावणे रात्री 12 वाजता. म्हणजे मला इतकं म्हणजे आनंद वाटला एक शिक्षक म्हणून त्यांच्या. तर मी फार आशावादी आहे ह्या सगळ्या मुलांकडून. संख्या कमी आहे, 20-25 मुलं आहेत, पण त्याचा परिणाम होत असतो. कारण लोक अनुकरणातून शिकतात. समाज असंच आहे, अनुकरणातून. सगळेच एक 6,000 आमच्या कॉलेजचे 6,000 मुलं आहेत, सगळे येतील असं नाही. 50 आली की 6,000 त्यांचे अनुकरण करतील. निमशहरी भागामध्ये मुलं मुली एकत्र येऊन अशा प्रकारचे प्रयोग करतायत, न कुणी सांगता. ग्रुप तयार करतायत, एक मैफिल कवितांची काढलंच माध्यम. आणि ग्रामीण भागातल्या मुलांना, तो मुलींना ज्यांचं नाव कोणाला माहिती नाही त्यांना तो पुढं आणतोय. म्हणजे हे जे साधन आहे नवीन आपले जे आले मोबाईल वगैरे, सोशल मीडिया, त्याचा पुरेपूर वापर ही आजची मुलं करतायत. ऑनलाईन शिक्षण चालू झालेलं आहे, आम्ही तास घेतो ऑनलाईन. मुलं चांगलं ऐकतात. काही मुलांना मोबाईल नाही आहे, मुलींना. तरीही ज्यांच्याकडे आहे ते शेताच्या बांध्यावर असेल, घराच्या टेरेसवर असेल, रेंज येत नाही, रस्त्यावर असेल, पण ते तास करतायत. म्हणजे सुरुवातीला आम्हालाही असं वाटलं होतं की हे शक्य होईल का, हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग सक्सेस होईल का. तो होतोय. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो होतोय काय. आणि मुलं अशा सामाजिक, धार्मिक अंगाने चर्चा करतायत. म्हणजे एक 2-2.5 वर्षापासून मी पाहतोय, ह्या वर्षामध्ये 3 आत्महत्या झाल्या शिरूरमध्ये मुलींच्या. वर्गामध्ये हा सातत्याने वेगवेगळ्या अंगाने विषय निघाल्यावर चर्चा करायचो. तुम्हाला माहिती आहे का, यासंबंधी तुमचं काय मत आहे. म्हणजे याच्यावर कोणी भाष्य करायचं मुलांनी टाळलं. काहींनी कौटुंबिक कारणं सांगितली काहींनी. खरं म्हणजे ह्याच्यावर चिंतन करायची गरज आहे. म्हणजे सगळंच गोडगोड आहे असं नाही. माझ्या परिसरामध्ये कॉलेजच्या, शहराच्या 3 मुली, तरुण मुली आत्महत्या करतायत. ही गोष्ट मला फार म्हणजे कुठंतरी शिक्षक म्हणून, एक नागरिक म्हणून आपण कमी पडलो काय. ते आमच्या विद्यार्थी नसतील डायरेक्ट,
तरी एक मला शंका वाटते की आपण यासंबंधी काहीतरी कुठेतरी विचार व्यक्त केलं पाहिजे, मुलांना बोलण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. याही गोष्टी इथं एवढ्या ग्रामीण भागात न करा, शिकलेली मुली आत्महत्या करतायत आणि कारणं कौटुंबिक आहे. म्हणजे सामाजिक कारणाने आत्महत्या करणे, प्रेम विवाहातून आत्महत्या करणे, हे कौटुंबिक कारणं पुढे चालली आहेत. ही एक म्हणजे विचार करायला लावणारी आणि एक शिक्षक म्हणून चिंतन करायला लावणारी, त्यावर गंभीर व्हायला लावणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. की आजची मुलं जी शिक्षित आहेत त्याचा विचार आधुनिक वर्गात मी हमेच प्रश्न विचारायचो. सातारा सांगली भागामध्ये नकोशी नावाच्या मुली आहेत. मी मुलीला हमेच विचारायचो की तुम्हाला काय वाटतं, नकोशी असं नाव मुलीचं ठेवलं जातं आणि ते हजारो मुली आहेत. एक मुलगी म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर, चेहरा पाहिल्यानंतर ती नापसंती आहे. काही मुलं दाखवतात की सर ही चांगली गोष्ट नाही, चीड व्यक्त केली, काही नापसंती व्यक्त केली. ही त्यांची जी रिॲक्शन आहे, ही जी प्रतिक्रिया आहे, ही मला फार महत्त्वाची वाटली. ती गोष्ट कुठे घडते आहे याला महत्त्व नाही. एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून मला ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि ते व्यक्त होतात. ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली. त्यांनी थिनगीच आहे काय की त्या अंगाने ते रिॲक्ट होत आहेत. अजून एक महत्त्वाची, शिरूर भागामध्ये एक पिक्चरचं फॅड फार लोकांना आहे. म्हणजे भाऊ कराडे आमचे विद्यार्थी, त्यात काम करणारे शिंदे नायक, खोडामधला बबनमधला तो आमचा विद्यार्थी, थोरात असेल आणि आमच्या इथले विद्यार्थी आहेत. स्क्रिप्ट रायटिंग लिहिणं, पाटोळे असतील, आढावा असतील, अशा अनेक मुलं मी पाहतोय ते असे काहीतरी बाड घेऊन येत आहेत आणि त्यांनी ते काम पण चालू केले. मी शॉर्ट फिल्म तयार करणे, अभिनयासाठी प्रयत्न करणे, हे की नाही, एक ॲक्टर म्हणून प्रयत्न करणे. खरं म्हणजे आमच्याकडे असं कुठंच काही हे नाही आहे, म्हणजे त्याच्या कोर्सवर काहीच नाही आहे. परंतु ते शिरूर परिसरच असा आहे की तिथं अनेक पिक्चर तयार होतात, अनेक निर्माते, डायरेक्टर, नट, अनेक पिक्चरचे शूटिंग शिरूरमध्ये झाल्याचा सगळ्यांचा परिणाम त्याच्यावर होतोय. आमचे माजी विद्यार्थी अनेक काय आहेत, नट आहेत, डायरेक्टर आहेत. ही एक शिरूरची एक वेगळी ओळख तरुणांची. कारण का मी तर म्हणतो हे शॉर्ट फिल्म, पिक्चर हे एक संवाद आहे. तुम्ही काहीतरी सांगू इच्छित आहे समाजाला, ह्या मुलांकडे सांगण्यासारखं काहीतरी आहे म्हणून हे आधुनिक साधनं निवडत आहेत. आमच्याकडे कवी आहेतच, ह्यात वादच नाही आहे, पण याही अंगाने ते करतायत. ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटली. आर्थिक दृष्टीने सुद्धा आम्ही अनेक मुलं पाहिली. म्हणजे आम्ही फोन करत असतो, आमची माझी विद्यार्थी काय करतायत, कोणी हॉटेल टाकले, वाखरे असेल, पडवसारखे असतील, बडेसारखे असतील, त्यांनी उत्तम शेती करतायत, सेंद्रिय शेती करतायत. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली. पठारे असतील आणि ते समाधानी आहे, ते समाधानी आहेत. मी चौकशी करतो. म्हणजे आर्थिक दृष्ट्याचा विचार केला ना की माझी पिढी होती की शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, म्हणजे 1000 मी काम करेल पण नोकरी करेल. तसं या मुलांचं मला ह्या 5-1 वर्षातली जी पिढी आहे ना तशी काही दिसत नाही. म्हणजे आमच्या काळामध्ये शिक्षक होणे हे स्वप्न असायचं, तसं आता एका दुसराच म्हणतो मला शिक्षक व्हायचं, प्राध्यापक व्हायचं. शक्यतो असं कोणी विचार करत नाही. पैसे कमवणे, मग ते व्यवसाय करून असेल, शेती करून असेल, हॉटेल करून असेल. मी काही आमची मुलं वाळूमध्ये आहेत, वाळूचं काय करतात, ठेका घेऊन काम करत आहेत. एका मुलाने तर आमदारच्या फंड, विद्यार्थी तो आमचा. म्हणजे एक जसं तो ट्रेंड बदलत जातोय तसे ही मुलं कुणी कसलाही मी हमेशा बोलतो की तुला कोणी सांगितलं, काय सांगितलं नाही सर, मला असं वाटलं आपण प्रयत्न करूया, आपण हे करूया. स्वयंभू पुढं येऊन ही मुलं करतायत. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली. बराच मराठी मुलांना व्यवसाय जमत नाही, याला कोणी सांगितलं नाही आहे. यांच्या घरात कोणी MBA नाही आहे, फार पैसा करत असंही नाही आहे, पण ह्याचा प्रयत्न करतायत. आणि ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते की ते आता आर्थिकदृष्ट्या साक्षर झालेत की त्याला होत म्हणावं लागेल. कारण का ते आता शासकीय नोकरीवर अवलंबून नाहीत. आपला व्यवसाय करूया, आपली शेती करूया आणि समाधानी आहे, हेच पाहिजे असा काही त्यांचा ठेका नाही. ही गोष्ट मला एक शिक्षक म्हणून फार समाधानाची वाटते की बाबा अशा पद्धतीनेही आपली मुलं विचार करत आहेत, या अंगाने प्रयास करत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. खरं म्हणजे भारताचं एक असं आहे, भारताला व्यक्तिमहात्म्य आहे. व्यक्तिमत्व, एखादा व्यक्ती मोठा झाला की त्याच्या मागं जायचं, आहे की नाही. 1942चा काळ होता, महात्मा गांधी होते, सगळे लोक त्या मागे गेले. पुढे काय झालं,
आज तशी परिस्थिती नाही आहे की एका नेता पुढे आला आणि सगळे लोक पुढे त्या मागे गेलेले आहेत. तरीही मुलं आपापल्या पद्धतीने काहीतरी प्रयत्न करतायत, काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करतायत, आपली मतं व्यक्त करू इच्छित आहेत. तो सामाजिक असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, हे की नाही, शैक्षणिक असेल, आणि ठामपणे मतं मांडतायत. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. कमावशिकात काम करून मुलं काम करतायत, मुली काम करतायत. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. आणि मुलींचा जो एक आत्मविश्वास वाढलाय, राजकारणामध्ये सक्रियपणे ते येऊ इच्छित आहेत आणि फार डोळसपणे. मी हमेशा म्हणतो, कोणता पक्ष, तुझा कोणता पक्ष आहे, मुद्दाम विचारतो. आमचे आदरणीय निकम सर म्हणायचे की शाळा ही 4 भिंतीत नसावी. म्हणजे काय, अध्यापनामध्ये कोणताही विषय वर्ज्य नाही, तो आपण घेतला पाहिजे आणि तो वेगळ्या अंगाने मुलांशी संवाद साधला पाहिजे. मी सांगतो, मुलांशी संवाद साधलाच पाहिजे. मी तर म्हणतो, तुम्हाला 4 भिंतीच्या बाहेर, भिंतीविरहित शाळा, कॉलेज, संवाद मुलांनी सांगता आला पाहिजे. मी विचारतो मुलांना, की फार डोळसपणे विचार करतायत त्याच्यावर आणि प्रतिक्रिया देत आहेत. म्हणजे आमका माझा नेता आहे, मी त्या मागं, असं नाही. ते अभ्यास करतायत, ह्यांनी हे काम केलं, त्यांनी ते काम केलं, आणि ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. आणि काही मुलं तर त्याला म्हणतो पुढं काय होणार आहे, किंवा मी पुढं वकील होईल, चांगला शिक्षक होईल, किंवा चांगला उद्योगपती होईल, आणि मग राजकारणात येईल. म्हणजे आपण राजकारणात तरुण मुलं येत नाही असं म्हणतोय, हे स्वतःचं करिअर घडवून राजकारणात येण्याची भाषा करतायत. कोणाचा कार्यकर्ता म्हणून मिरवण्यात ह्यांना रस नाही. मी प्रामुख्याने शिक्षित महाविद्यालयीन तरुणांसंबंधी बोलतोय. हो, कोणाचाही नेता म्हणून, सदस्य म्हणून मिरवण्यात ह्यांना, तर स्वतःच काहीतरी करण्याचा विचार करतायत. विशेषतः अण्णा हजारेंसारखं माझ्या गावात असं का होऊ नये. आमचा देवीकर सारखा मुलगा म्हणायचा, तर मला अण्णा हजारेंचा प्रयोग करायचा गावामध्ये. त्याच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न होणे मला फार मोठी गोष्ट वाटते. पवारांचा ते आदर्श घेत आहेत. म्हणजे मुलांना काहीतरी करायचं आहे, ते काहीतरी बदल करू इच्छित आहेत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण का, अशी बदल करू इच्छिणारी माणसं जर एकत्र आली तर त्याचा कारवा तयार होतो. आणि म्हणून समाज बदलामध्ये तरुणांची फार मोठी भूमिका आहे. वेळ होत आलेला आहे. समाज बदलासाठी तरुणांशी संवाद साधला पाहिजे, या मताचं मी आहे. कारण विचारांना कृतीमध्ये आणण्याचं धाडस हे फक्त तरुण करू शकतो. म्हणून सातत्याने तरुणांशी संवाद साधला पाहिजे, या मताचा मी आहे. कारण का, हा तरुण चांगला घडला, हा जर डोळस तयार झाला, काय पूर्वी असाच काय की बाबा आई सांगायची आपली की जाताना कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, म्हणजे डोळे बंद करून तू चल, कान डोळे बंद करून चल. असे हाचा तरुण नाही आहे. तो आपली राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक भूमिका तो तयार करतोय. आपली काही मतं वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवतोय. तो डायरेक्ट तात्विक बोलतोय, पण सामाजिक भानांगण बोलतो नाही, प्रतिक्रिया अंगण तो बोलतोय. पण तेही फार महत्त्वाचं आहे. आणि यात मला आधुनिक भारताच्या खुणा दिसत आहेत. हो, आधुनिक भारताच्या हम सब एक है, हा जो नारा आहे त्यांच्या वागण्यात मला दिसतोय. आणि ही गोष्ट एक शिक्षक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून, एक समाजाचा अभ्यासक म्हणून ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. खरं म्हणजे वेळ झालेला आहे. अरुण वाळुंज असेल, त्यांचे बाबर मित्र असतील, ह्यांनी सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. तुम्ही हे सर्व माझं व्यवस्थित ऐकलं, प्रतिक्रिया दिल्या, फार छान प्रतिक्रिया दिल्या. काय, आमचे ललित सर आहेत, पेटणकर मॅडम आहेत, सुनील पाटील आहेत, अशा अनेक सोनवणे आहेत, हे लाईव्ह आता आलेले आहेत. मला फार बरं वाटते की आपण या विषयावर संवाद करण्यासाठी इथे एकत्र आलो. आमचे जावई आहेत पंडित, काय, आणि ही गोष्ट मला फार आशादायी वाटते की आजचा तरुण ह्याला एक प्रकारचं भान आहे आणि तो एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कारण आम्ही आमच्या काळात पाहत होतो की BA पर्यंत आम्हाला काही गोष्टी कळत नव्हत्या, पुणे विद्यापीठात आलो आम्हाला कळायला लागल्या. मुलांना हे आत्ताच कळतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे मोबाईल आहे, तंत्रज्ञान युग, यात आमची मुलं आमची गुरु आहेत. हो, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. काय गोष्टी आम्हाला समजत नाहीत, पण त्यांना अनेक गोष्टी कळतात. काय गोष्टी कशी केल्या पाहिजे, एखादी गोष्ट कशी, एखादा मोबाईल कसा हाताळायचा, एखादं ॲप कसं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित वापरत आहेत. म्हणून मला उद्याच्या सुंदर भारतासाठी ही मुलं फार उपयुक्त आहेत असंच वाटतं. तुम्हाला सर्वांचे पुन्हा मी आभार मानून थांबतो. धन्यवाद.